बातमीनं युक्रेन विरोधात पुतीन यांनी युद्धाची घोषणा केली आहे। युक्रेनच्या हद्दीतल्या डोनबासमध्ये स्पेशल ऑपरेशनची पुतीन यांनी परवानगी दिली आहे। त्यामुळे आता युद्धाला तोंड फुटलंय। युक्रेन आर्मीनं शस्त्रे टाकावी, घरी जावं असा इशारा पुतीन यांनी दिलाय। संपूर्ण युक्रेनवर कब्जा करण्याचा इरादा नाही, पण डोनबासमध्ये कारवाईला पुतीन यांनी परवानगी दिली। राजधानी कीवमध्ये स्फोटांना सुरुवात झाली आहे। क्रामाटोस या शहरात स्फोट सुरू झालेले आहेत। युक्रेनमधनं ही महत्त्वाची बातमी। युक्रेन शहरात आता वातावरण तापलेलं आहे। युक्रेन विरोधात पुतीन यांनी युद्धाची घोषणा केल्यानंतर आता वातावरण प्रचंड तापलंय। डोनबासमध्ये स्पेशल ऑपरेशन करण्यासाठी म्हणून पुतीन यांनी परवानगी दिली। युक्रेन आर्मीनं शस्त्रे टाकावी आणि घरी जावं असं पुतीन यांनी म्हटलेलं आहे। कीवमध्ये स्फोट झालेला आहे। युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोट झालेला आहे। या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याशी। अमित, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता युद्ध सुरू झालंय असं म्हणायचं? निश्चितच सुवर्णा, ही युद्ध सुरू झालंय असंच नक्की म्हणता येईल। कारण पुतीन यांनी 2 दिवसांपूर्वी, 1 दिवसापूर्वी पुतीननी काल त्यांच्या सिनेटकडून परवानगी घेतली होती की परदेशी भूमीवर सैन्य कारवाई करण्यासाठी। त्यानंतर ती परवानगी मिळाल्याच्या नंतर आज पुतीन यांनी तातडीने हे आदेश जारी केलेले आहेत की डोनबास या युक्रेनच्या हद्दीतल्या क्षेत्रामध्ये स्पेशल ऑपरेशनला त्यांनी आर्मीला परवानगी दिलेली आहे। याचाच अर्थ युद्ध सुरू झालंय, त्यांनी युद्धाची घोषणा केली आहे, हे यातून निश्चित होतंय। सुवर्णा, अमित, या सगळ्याचे काय नेमके परिणाम होताना दिसतील? परिणाम म्हणजे आता मोठ्या प्रमाणावर युद्ध एकतर सुरू होणार। आता तातडीने जी माहिती आपल्या हाती येते ती म्हणजे कीवमध्ये स्फोटांचे आवाज आलेले आहेत। कीव ही युक्रेनची राजधानी आहे। कीवमध्ये स्फोटांचे आवाज आले। त्याबरोबर युक्रेनच्या आणखी काही शहरांमध्ये मिसाईल अटॅक सुरू झाल्याची सुद्धा माहिती समोर येते। मी तुम्हाला युक्रेनचा नकाशा दाखवू इच्छितो। सुवर्ण, आपण हा युक्रेनचा नकाशा बघतोय। युक्रेनचा नकाशा बघताना आपण सगळ्यात पहिल्यांदा हे पाहूया की हा आहे रशिया, हा आहे युक्रेन। युक्रेनची जी ईशान्य सीमा आहे ही लाल रंगाने आपल्याला ही दिसतीये। इथे डोनबास क्षेत्र आहे। डोनबास म्हणजे काय? डोनेट्स बसिन असं त्याला म्हटलं जातं। त्यामध्ये डोनेट्स आणि लुहान्स्क या दोन वादग्रस्त प्रदेशांना पुतीन यांनी 2 दिवसापूर्वी स्वतंत्र देशाचा दर्जा दिला होता। त्यातील खार्किव मध्ये, हे जे खार्किव शहर आपल्याला दिसतंय, या खार्किव शहरामध्ये मिसाईल अटॅक सुरू झालाय अशी माहिती येते। इथे बंडखोरांविरोधात युक्रेन आर्मी सतत कारवाया करते। तर युक्रेन आर्मीला इथून मागे हाकलण्यासाठी आता ही स्पेशल ऑपरेशन सुरू झालंय असं म्हणता येईल। सुवर्ण, आम्ही दुसरा एक मुद्दा म्हणजे ज्या 2 देशांना स्वतंत्र देशाचा दर्जा देण्यात आलेला आहे 2 दिवसांपूर्वी, त्या ठिकाणी बऱ्यापैकी रशिया समर्थक आहेत आणि संपूर्ण युक्रेनमध्ये रशिया संदर्भात प्रचंड रोष आहे। या सगळ्यामुळे युक्रेनमध्ये एकतर आधीच वातावरण तापलेलं आहे आणि आता या सगळ्याचे परिणाम संपूर्ण जगात सुद्धा दिसणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर काय सांगता येईल? खरंय, तू म्हणलीस तसं सुरुवातीलाच की डोनबास क्षेत्र हे पहिल्यापासूनच, जेव्हा USSR फुटला, USSR फुटल्याच्या नंतर युक्रेन जेव्हा स्वतंत्र देश निर्माण झाला, त्यावेळेला डोनबास क्षेत्रामधले बहुतांश नागरिक जे होते ते रशियन भाषा बोलणारे, रशियन संस्कृती असणारे लोक होते। त्यांना रशियात जायचं होतं, पण त्यांचा समावेश युक्रेनमध्ये झाला। युक्रेनमध्ये समावेश झाल्यामुळे त्यांनी पहिल्यापासूनच एक त्यांच्यामध्ये बंडखोरी निर्माण झाली, असंतोषाचं वातावरण होतं आणि त्यामुळे तिकडे तेव्हापासूनच जोरदार गडबड सुरू होती, बंडखोरी सुरू होती। युक्रेन आर्मी तिकडे होती आणि मोठ्या प्रमाणावर तिकडे कारवाया सुरू होत्या। आता ह्या 2 देशांना रशियाने 2 दिवसापूर्वी मान्यता दिली की लुहान्स्क आणि डोनेट्स या ह्या 2 प्रदेशांना त्यांनी स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली। म्हणजेच युक्रेनचं विभाजन झालं, 3 तुकडे झाले। याला युक्रेनची परवानगी नाही, नाटोची परवानगी नाही, अमेरिकेची परवानगी नाही। त्याच्यामुळे आता युक्रेन हे आपलं विभाजन टाळण्यासाठी इकडे त्यांनी कारवाया वाढवल्या आणि आता पुतीन यांनी स्पेशल ऑपरेशनची परवानगी दिल्यामुळे युद्धाला तोंड फुटलंय। याचा परिणाम असा होणार की नाटो फोर्सेस ऑलरेडी युक्रेनमध्ये, युक्रेनच्या सीमेवर आहेत। रशियाने जर का काही आगळीक केली तर त्याला तोंड देण्यासाठी नाटो फोर्सेस तयार आहेत, अमेरिकेच्या फोर्सेस तयार आहेत। त्याच्यातून एक मोठा संघर्ष उद्भवू शकतो। या संघर्षाची व्याप्ती इतकी मोठी आहे की नाटोचे सदस्य देश आहेत 30। त्याच्यामुळे नाटो विरुद्ध रशिया म्हणजेच 30 विरुद्ध रशिया, 30 देश विरुद्ध रशिया, इतक्या मोठ्या प्रमाणात हा संघर्ष निर्माण होऊ शकतो। ठीक, अमित, असेच सोबत रहा। या संदर्भात, या पार्श्वभूमीवर भारताची नेमकी भूमिका काय आहे ते आपण एकदा बघूयात। India has consistently advocated at the United Nations
the need for peaceful settlement of disputes in accordance with international law and with agreements entered into by parties concerned. I underline once again that more than 20,000 Indian nationals, including students, are located in different parts of Ukraine, including in its border areas. We are facilitating the return of all Indian nationals, including students, as may be required. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याकडे. अमित, पुतीन यांनी आणखी एक इशारा दिला आहे की जे यात मध्ये येतील त्यांनाही आम्ही सोडणार नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा स्टँड काय असेल त्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे. अमेरिकेने पहिल्यापासूनच जाहीर केलेलं आहे की युक्रेनवर कोणत्याही परिस्थितीमध्ये रशियाने लष्करी कारवाई करू नये. जर का लष्करी कारवाई केली तर आर्थिक निर्बंध वगैरे ह्या व्यतिरिक्त अमेरिकन फोर्सेस सुद्धा त्याला तोडीसतोड प्रत्युत्तर देतील. मुळात मुद्दा असा होता की युक्रेनला नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन या संघटनेचं सदस्यत्व देण्यावरून हा सगळा मुद्दा तापलेला आहे. 2014 मध्ये ज्या वेळेला युक्रेनचे रशियाचं बाहुलं असलेले म्हणजे रशियाशी जास्त इन्क्लाइंड असलेले जे त्यांचे अध्यक्ष होते ते पदच्युत झाल्याच्या नंतर युक्रेनचा क्रायमिया हा जो प्रदेश आहे तो रशियाने तातडीने ताब्यात घेतला. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युक्रेनचा जो कल आहे तो 2014 नंतर पुन्हा एकदा पश्चिम युरोपाकडे म्हणजे थोडक्यात नाटोकडे सरकायला लागला होता. हे रशियाला खूपच होतं आणि रशियाने एक महत्त्वाचं सांगितलं की युक्रेनला कोणत्याही परिस्थितीमध्ये नाटोचं सदस्यत्व देऊ नये, कारण त्यामुळे अमेरिकन फोर्सेसना युक्रेनच्या भूमीवर येऊन रशिया विरोधी कारवाई करायला मोकळं रान मिळेल अशी पुतीन यांची धारणा होती आणि असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे युक्रेनला नाटोचं सदस्यत्व देण्यावर त्यांचा पहिल्यापासून विरोध होता. मात्र आता नाटो फोर्सेसनी सुद्धा युक्रेनवर आता ते सदस्य नसले तरी शांततेसाठी आणि शांततेच्या नावाखाली आणि युरोपमध्ये अस्थैर्य पसरू नये या नावाखाली त्यांनी तिकडे सीमेवर फोर्सेस आणलेले आहेत, त्यांचं सैन्य आणलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं कुठल्याही पद्धतीची आगळीक किंवा हल्ला रशियाकडून झाला तर त्याला तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं जाईल. अगदी बरोबर. अमित, संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद. आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमित भिडे होते. ज्या पद्धतीने आता युक्रेन आणि रशियामधलं वातावरण तापलेलं आहे त्याच संदर्भात ते माहिती देत होते. या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते. बघूयात ही बातमी काय आहे ते. एकंदरीत कच्चं तेल प्रति बॅरल $100 वर आता गेलेलं आहे. या सगळ्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा दिसतोय. गेल्या 7 वर्षातला हा उच्चांक म्हणावा लागेल. गेल्या 7 वर्षात पहिल्यांदाच कच्चं तेल प्रति बॅरल $100 वर गेलंय. तर भारतीय शेअर बाजार सुद्धा गडगडला आहे.